म्हणजे 2-3 वर्षापूर्वीच असेल का आधीपासूनच? तेव्हा आईला कळलं तर काय होईल? पण इतके दिवस पप्पा घराबाहेर जात आहेत, मालूताईला पण माहिती आहे आणि आईला नाही माहिती का? तिला माहिती आणि ती सांग, तिने लपवून ठेवलंय सगळ्यांपासून. अरे देवा, काय असेल? मुक्ता, ऐक ना, तुला काही हातात आणून देणार नाही, स्वतः उठून घे. मला काही नकोय, मला महत्वाचं माझं काम आहे तुझ्याकडे एक. बोल, बस ना. मी बसणार वगैरे नाहीये, जे बोलायचं ते बोल पटपट. मला सांग, आपल्या घरी हे जे ब्लँक कॉल्स येतात ते साधारण कधीपासून येत असतील? 1-2 वर्ष? कधीपासून म्हणजे फोन घेतला तेव्हापासून येतात. घेतला तेव्हापासून? म्हणजे इतकं जुनं आहे. बरं, आपले पप्पा, तुझे पप्पा मग काय तुझे कोणी वेगळे आहेत का? तुझे विचारते ना, त्याचं उत्तर दे आधी. मला सांग, आपले पप्पा कुठे ट्रिपला वगैरे गेले होते का? गेले असतील, मला माहित नाही ग, मी माझ्या प्रोजेक्ट मध्ये बिझी असते. सारखं काय का लावलंयस प्रोजेक्ट प्रोजेक्ट प्रोजेक्ट? हा, तुला फॅमिलीपेक्षा प्रोजेक्ट जास्त महत्वाचा आहे का? एक्सक्यूज मी, माझ्याशी कशाला भांडून बोलतेस? मी काय केलं तुझं? मग तुझी जबाबदारी नाहीये का? लग्न झाल्यानंतर 2 वर्ष मी मुंबईला गेले, तुला पप्पांवर लक्ष नाही ठेवतायत? ते काय लहान आहेत का लक्ष ठेवायला? काय केलं आणि त्यांनी असं? ते नाही सांगू शकत मी तुला, तू लहान आहेस अजून. व्हॉट रबिश, मी लहान आहे तर मला प्रश्न कशाला विचारतेस तू? कारण तुझी जबाबदारी आहे. नाही नाही, आता तूच म्हणालीस ना मी अजून लहान आहे असं, मग मी त्यांच्यावर लक्ष ठेवावं असं काय एक्सपेक्ट करतेस तू? ही हिपोक्रेसी आहे. यापुढे मला हाक सुद्धा मारायची नाही, कळलं? मुक्ता, शी बाबा, सगळंच बिघडत चाललंय. जाऊ दे, याला त्याला विचारण्यापेक्षा ना सरळ त्या बाईला जाऊनच भेटते. आईला कळायच्या आत मला हा मॅटर सॉल्व्ह करावाच लागेल. अगं, तुला काय वाटलं? नागिन बनून माझ्या संसारावर वेटोळे मारशील? मला साधी सुधी समजू नको. असशील तू कलाकार. माझ्या नवऱ्याला जर नादी लावलंस ना तर याद राख, गाठ माझ्याशी आहे. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.